जे महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि एकविरा स्पोर्ट्स शॉपचे ऑनर आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पारितोषिक आहे. रवी वाघमारे आपण यायचं संघाचा कॅप्टन रवी वाघमारे आपल्याला देखील कॅश प्राइज दिले जाईल. मी विनंती करतोय भावीजी मात्र यांना आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज देतोय. रवी वाघमारेला जबरदस्त बॅटिंग केली आणि त्यासाठी भावेश पुणेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि एकविरा स्पोर्ट्स शॉपचे ऑनर विशालजी कोळी यांच्या माध्यमातून द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जात आहे. या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची आणि रवी वाघमारे याला कॅश प्राइज दिलं जाते. भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी पहिल्या सत्रासाठी आपल्याला जॉईन होतील तुषारजी सोनावणे. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उपमुख्यमंत्री चषक 2025 आपण पाहतायत. पहिला बॉल वेग तर चांगला आहे, चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये, वेगावरती स्पार झाले आणि षटक क्रमांक पहिल्या मॅच जर पाहिलं गेलं तर बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत. अर्थातच जर पाहिलं गेलं तर मनीष यांना आपण पाहतायत बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय या ठिकाणी. जर पाहिलं तर व्हाईट बॉल साठी पाहूयात. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर एक त्याचा जर पाहिलं तर रिव्ह्यू आहे तो मात्र या ठिकाणी घेतला गेलाय. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच जर पाहिलं तर 12 बाईक सहित ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025 आजची सलगची जर पाहिलं तर दुसरी रात्र आपल्या जरूर पाहायला मिळतोय. आणि यस इट इज अ फेअर डेव्हलरी. अगदी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू या ठिकाणी गमावल्या. लक्षात ठेवायचं आहे आता यानंतर तुम्हाला रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचा मिळणार नाहीये. पहिलाच बॉल जर पाहिजे तर वेगाने टाकला होता तो म्हणजे मनीषने आणि पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतं मिस्टर विकास दुबे. ओव्हर दी विकेटने पुल करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटच्या राडरमध्ये येऊ शकला नाही परंतु ऑन साईडला बॉल निघून जाईल. थर्ड सर्कलच्या आतमध्ये राहील पुढे येतील आणि पाहता क्षणाला जर पाहिलं तर एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून पुढे एकदा संघाच्या धावसंख्येत भर. आता मात्र 1च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली जाते. जबरदस्त प्रेक्षकांचा प्रतिसाद, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, मुख्य प्रणिती जर पाहिले गेले तर संपूर्ण स्पर्धेचे अर्थातच जिग्नेशदा म्हात्रे आपण जरूर पाहतायत आणि त्यांच्या संपूर्ण संयोजन समितीने घेतलेली मेहनत अफलातून. ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर स्ट्राईक एंडला बॅटर होते. अर्थातच जर पाहिलं तर अनिल यांना आपण पाहतायत आणि पहिला बॉल बीट झालेत. ज्यावेळेला स्ट्राईक एंडवरती जर पाहिलं तर विकास होते, विकास देखील पहिला बॉल खेळत असताना बीट झालेत. त्यानंतर ज्यावेळेला स्ट्राईक एंडवरती अनिल आलेत आणि अनिल देखील बीट झालेत. पहिल्या षटकात दबदबा वर्चस्व कायम राहिले. टीम 94 कामन संघाचे गोलंदाज अर्थातच मनीष यांना आपण पाहतायत. ओव्हर दी विकेटने आणखीन एक चांगला बॉल स्विंग अँड मिस पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल चाललाय सरळ विकेट किपर अकबरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी करतायत. अचूक टप्पा आणि भेदक मारा, सहनशीलता आतापर्यंत या गोलंदाजीच्या माध्यमातून दिसताना दिसते. क्या बात आहे. कमी वयात जास्तीत जास्त प्रगती या मुलाने अगदी जर पाहिलं तर या क्रिकेटच्या खेळामध्ये केलं. कौतुक करावं लागेल. कॉमन क्रिकेट असोसिएशनचं देखील नेहमी चांगले क्रिकेट त्या परिसरामध्ये खेळलं जाते. फुलटोस बॉल आहे, केलाय मिस परंतु लेग स्टिक देखील या ठिकाणी मिस केलाय. बॉल चालल्या मागे, पंचांचा इशारा राईट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 2 धावा. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. अगदी जर पाहिले गेले तर पहिले 4 चेंडू आणि 4 चेंडूवरती जे काही वर्चस्व राहिले ना ते टीम 94 कामांचा दबदबा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील 5वा बॉल घेऊन बॉल तयार. ओव्हर दी विकेट ऑन साईडला इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तन्मय 1 बाउंसला कलेक्ट करतील. एकच सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. फेकी वाईड झाली, बॅकअप मिळेल. तत्पूर्वी जर पाहिलं तर स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडूला अडवतील आणि पाहत असताना या बॉलवरती एक धाव आले. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते ती म्हणजे 3च्या घरामध्ये. सुरुवात थोडीशी मैदानाच्या आतमध्ये कार्तिक 11 संतोष भुवन संघाच्या माध्यमातून थोडीशी जर पाहिले गेले तर ढासाळलेली दिसले. परंतु 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 30 बॉल मध्ये 45 देखील झाल्या नाहीत. अर्थातच वसई कोलिवाडा टीमला आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा बोलबाला पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला. अनिकेत भोमटेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेताना आपण जरूर पाहिलं. विथ द बॅट विथ द बॉल त्याची कामगिरी चांगली पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल जबरदस्त ड्राइव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतायत. तत्पूर्वी एक सिंगल आले. पहिल्या षटकाचा मध्यंतरी जर पाहिलं तर खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कार्तिक 11 संतोष भुवन संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते
बिनबाद नाबाद जिंदाबाद 4 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. 12 बाईक सहित ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025. आता आमदार आहात, मंत्री हा दाखवला जातोय कॉमेंट्री बॉक्स. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा पाहतायत. आणि जर पाहिलं तर या स्पर्धेचं दुसरं पर्व आहे आणि प्रिन्स मूवीचं देखील सलगचं दुसरं पर्व या अगदी जर पाहिलं तर स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. टेलिकास्ट का बिग बॉस, क्लिअरिटी का बिग बॉस म्हणून सातत्याने भिवंडी परिसर असो, संपूर्ण महाराष्ट्र असो, प्रिन्स मूवीजला फार अगदी जर पाहिलं तर नाव झालंय. आणि त्याच कारण पाहिजे तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहतात. 10 पिढीसाठी सारखी मोठी स्पर्धा या युट्यूब वाहिनीने कव्हर केले. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 4 चक्रावर जाऊन पोहोचतायत. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कार्तिक 11 संतोष भुवन या संघाला आपण पाहतायत. परंतु आता मात्र चार्जिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. जास्तीत जास्त मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावा बनू शकत नाही तर इनेट नंबर ज्या वेळेला तिसरं षटकाला चालू होईल, ज्या वेळेला पॉवर प्लेची बंदी येईल, त्या वेळेला जर पाहिलं तर डीप मध्ये देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळतीलच आपल्याला जरूर. षटक क्रमांक दुसरा सुरुवात झालाय आणि षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पहिला बॉल तन्मय पाटीलचा लेग स्टिक सोडणारा बॉल आहे. पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. एक सिंगल ऍड केली जाते. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल फटकावरती जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. विकास भरपूर वर्ष ज्याने टेनिस बॉल क्रिकेट खेळले, अनुभव फार मोठा आहे. परंतु अनुभवाच्या जोगावरती आज जर पाहिलं गेलं तर या मैदानावरती धुवाधार त्याला बॅटिंग करायची आहे. गेल्या वीक मध्ये जी स्पर्धा पार पडली गेली त्यावेळी देखील जर पाहिलं तर संतोष भुवन संघाला आपण पाहिलं होतं, विकेटची विकेट लवकर गेली होती, त्यानंतर संघ बॅकफुटला आला. परंतु आज त्याला मैदानाच्या आतमध्ये धूम धडाका बॅटिंग करायची. प्लीज समोरची दिशेने जी लाईट आहे ती बंद करायची. थँक्यू. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे आणखीन एक बॉल, सलगचा दुसरा बॉल वाईट. पहिल्या षटकात धावा नव्हत्या, दुसऱ्या षटकात धावा वेगाने येताना दिसत आहेत. सलगचा दुसरा बॉल वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऍड केली जाते आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती 6च्या घरामध्ये. टीम 94 कामन एक बलाढ्य संघ आहे. कामन क्रिकेट असोसिएशन मधील कामन परिसरामध्ये राहील अन्सारी आणि देखील आपण या संघाच्या माध्यमातून बघतायत अमित कामनकर. इथे जर पाहिलं तर आखूट टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न मिस्टॅमिक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये विकेट जात असताना संतोष भुवन संघाला लागलेला पहिला धक्का. विकास दुबे बॅक टू दी पवेलियन. गॉल. खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचं व्यवस्थित कनेक्शन होऊ शकलं नाही आणि त्याच कारणाचा पाहिलं तर झेल उडाला होता आणि तन्मयने तो झेल टिपला गेला. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना सेन्सिबल क्रिकेट. आता मात्र तर संपादनाचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केलाय. वा, काय डायरेक्ट हिट. आणि प्रतिस्पर्धी संघाचे अनिल यांचं झालंय काम फिट. विकेट जाईल. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. कार्तिक 11 अर्थात जर पाहिलं तर संतोष भुवन या संघाला विकेट फलंदाज होतील बा.
आणि जवळपास जर पाहिलं तर कालच्या दिवसातून तो संघ क्वालिफाय होताना आपला दिसला गेला. जबरदस्त खेळ कालच्या दिवसात राहिला. संपूर्ण टेंबुली संघाच्या माध्यमातून सलग 2 मॅचचे पुरस्कार प्रतीकने घेतले गेले. बॉल होते रे, चांगला बॉल होता, सन्मान दिला बॉलवरती. क्षेत्ररक्षक बीट झालेत, बॉल चालला मागे. तत्पूर्वी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतायत बॉल पर्यंत. अगदी बाकवन पॉइंटला बॉल निघून गेला होता आणि या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. आता काय करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये कार्तिक 11 संतोष भुवन संघाला एकच करायचं आहे, सिंगल डबल मोठे फटके खेळायचे आहेत. धावफटकावरती 8 धावा लागल्या गेल्यात. तनय पाटील पुन्हा एकदा तयार झाले. षटकातील पुढचा बॉल, हवेत खेळला बॉल, उंची जास्त गाठले, लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कुठली चुकी होणार नाही या मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. संतोष भुवन संघाला विकेट, फलंदाज बाद. कमबॅक विकेट वरती विकेट गेलेत. अगदी फक्त आणि फक्त धावा 8 आहेत आणि जवळपास मैदानाच्या आतमध्ये 3 विकेट गेल्यात. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतायत आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत जर पाहिले गेलं तर 4 चेंडू फेकून झालेत. या पुढची मॅच आहे पतू पॅकर्स अंकुशपुरी दत्ताली जुचंद्र प्रथमेशजी भोईर यांचा संघ एका बाजूला असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 धानिव यांना आपण पाहणार आहात. हजरतबाई शेख आणि संजयबाई म्हात्रे यांचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतो. यानंतर देखील जर पाहिलं तर एक मॅच मध्ये तो खेळताना दिसणार आहे. चला दोन्ही टीमला प्लीज हा पहिला ऑफिशियल कॉल असेल कॉमेंट्री बॉक्स मधून. पतू पॅकर्स अंकुश मोदी दत्ताली जुचंद्र आणि त्यांची उपेक्षा टीम 94 धानिव. जबरदस्त आतापर्यंत मॅच मैदानाच्या आत रंगलेली आहे. टीम 94 कामणने तर प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणण्याचं काम केलंय, कारण की ज्याप्रमाणे विकेट जातात धावा होताना दिसत नाही मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेला तर वेगवान, वेग तर चांगला आहे, वेगेवरती नियंत्रण चांगलं आहे, चेंडूचा टप्पा चांगला आहे. जशी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी झाली मनीष तारवीच्या माध्यमातून, तशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तन्मय पाटील षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये करतोय. P1चं षटक सक्सेसफुल आणि दुसरा देखील षटक जर पाहिलं तर आतापर्यंत सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीच खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जबरदस्त सिराज आहे. धावचीच्या माध्यमातून फलंदाज आउट होण्याची दाट शक्यता. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु वेगाने क्षेत्ररक्षकाने जर पाहिलं तर फेकी होती, परंतु जर पाहिलं तर वेग एवढा चांगला होता बॅटरचा की व्यवस्थित जर पाहिलं तर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेले आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. अर्थातच कार्तिक 11 संतोष भुवन संघाची ती म्हणजेच 3 गडी बाद 9 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा एका बाजूला पाहिले तर संतोष भुवन संघ आणि दुसऱ्या बाजूला कामन परिसरातील एक बलाढ्य संघ अर्थातच जर पाहिले गेलं तर टीम 94 कामन. घेऊयात एक छोटा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. जे मान्यवर आहेत त्यांच्या अगदी जर पाहिले तर हे बॅनर्स आपण पाहू शकतात. आमदार असतील, खासदार असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, कार्यकर्ते असतील, विविध पदावरती असणारे व्यक्तिमत्व असतील, या प्रत्येकाचे बॅनर्स या मुख्यमंत्री चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावर जाऊन पोहोचत आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफटकावरती. आतापर्यंत टीम 94 कामन संघाचा बोलबाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. वरती विकेट आहे. पहिलाच बॉल 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॅट अँड पॅड मधला बॉल होता. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र डबल डिजिट मध्ये 10 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. प्रत्येकाची अफाट मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून
गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाड्यांचे विशेष आभारी आहोत. त्यानंतर एकविरा स्पोर्ट वाकीपाडा यांचे विशेष आभारी या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आम्ही व्यक्त करतोय. बॉल तयार आहे. षटक क्रमांक तिसऱ्यातील हा दुसरा बॉल. आतमध्ये येणारा बॉल होता. फक्त आणि फक्त या दिशा देण्याचा प्रयत्न केला या बॉलवरती. शॉर्ट कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते. अर्थातच 11 धावा या धावफटकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त रजनी पाहायला मिळते. प्रत्येक संघ जर पाहिले तर प्रत्येकाची नजर लागले गेले या प्रथम क्रमांकाच्या 5 बाईक वरती. ऑब्जेक्टच्या बाहेर शबल झाले. अगदी जर पाहिले गेले तर ऑन साइडला डीप विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित जर पाहिलं तर बॅट अँड बॉलचं कनेक्शन होऊ शकलं नाही. या पायावरती बॉल आदळला गेलाय आणि लेगबाईच्या स्वरूपात जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव येताना दिसेल. पाच ओव्हरची मॅच आपण पाहतायत. षटक क्रमांक तिसरा आणि आतापर्यंत 2.4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले. 13 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कार्तिक 11 थोडंसं जर पाहिलं तर बॅकफुटला आहे, परंतु त्यांच्या बॅटरला आता मात्र मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावेच लागतील. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अगदी जर पाहिलं तर चेंडूचा टप्पा ओळखू शकले नाही आहेत. प्रेशर आहे, दबाव आहे आणि तोच दबाव प्रेशर प्रतिस्पर्धी संघावरती दिसून येतोय. पहिल्या षटकापासून धावा आले नाही आहेत आणि त्याच कारणास्तव कुठेतरी जर पाहिलं गेलं तर आणखीनही धावा येताना दिसत नाही. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पुन्हा एकदा मनीष तारवी फ्रेम मध्ये येताना दिसत आहेत. काय बॉलिंगचं युनिट आहे आतापर्यंत टीम 94 कामांचं. ओव्हर दी विकेटने आता जर पाहिलं गेलं तर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतो. लेग स्टिक मिस झालाय. अगदी जर पाहिलं तर विकेट किपर बॉलला पकडतील तत्पूर्वी जर पाहिलं तर पंचाचा इशारा आलाय. हा बॉल वाईड आहे. पुन्हा एकदा एक सिंगलच्या माध्यमातून धाव ऍड केली जाते आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती 14 झाले. या डावामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात 4 धावा आल्यात. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव येता दिसते. म्हणजे पाहिले गेले तर बॅटच्या साने जेवढ्या धावा येत नाही तेवढ्या जर पाहिले तर वाईटच्या माध्यमातून धावा येताना दिसतात मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा बॉल आक्रमण केल्या बॉलवरती क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल निघून जाईल थेट सीमारेषे पार. मिळतील धावा 6. या डावातील संघर्षाचा षटकार. त्यांच्या कामाची ख्याती गाजते जगभर कीर्ती. आतमध्ये पाहूयात येणारे 2 षटक असतील आणि या 2 षटकांमध्ये किती धावा बनवतील मैदानाच्या आतमध्ये. प्लीज विनंती करतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झाला होता, त्याच वेळेला बॅट घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यायचं गरजेचं होतं. प्लीज कुठल्या प्रकारचा टाइमपास होणार नाही याची दखल तर प्रत्येकाने घ्यायची आहे. 3 ओव्हर नंतर आपण एकदा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक इनिंग मध्ये आम्ही देतोय. प्रकाश टुमरा ॲप्पी या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. नुकताच जर पाहिलं गेलं तर आदिवासी प्रीमियर लीग
पडली गेली पालघर जिल्ह्यामध्ये आणि उत्कृष्ट गोलंदाज हे किताब त्याने पटकावलं गेलं त्या स्पर्धेमध्ये. आणि खरोखरच जर पाहिलं तर प्रकाश तुंबडा अप्पीची गोलंदाजी वाखण्य जोगी आपण सातत्याने पाहिले गेले. आतमध्ये येणारा बॉल होता, हवेत खेळला, मिस्टर मिक्सरूक पाहायला मिळतो, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत आणि लॉंगॉनला जबरदस्त कॅच अमित कामनकर. तर उंची भरपूर गाठली होती, लांबी कमी आणि त्याच कारणाचं पाहिलं तर तन्मय पाटीलने तो झेल टिपलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट जात असताना दिसते. पहा मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक फलंदाज येतोय आणि संघर्षच करतोय, परंतु एखादा जर पाहिलं तर आणखीन एक दोन मोठे फटके जर आले तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये देवा पांडे अंडरम क्रिकेट पासून सुरुवात झाली होती आणि पुढे अंडरमच्या क्रिकेटच्या स्पर्धा अजून देखील गाजवतोय, परंतु ओरम क्रिकेट देखील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याला आपण नेहमीच पाहिलेलं आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. पाहूयात आता मात्र या स्पर्धेमध्ये देवा पांडेचा बोलबाला पाहायला मिळतोय का, जो आतापर्यंत जर पाहिलं तर टीम 94 कामन संघाचा बोलबाला पाहायला मिळतोय आणि त्याचप्रमाणे इथेही गोलंदाजी पाहायला मिळेल का. प्रकाश तुंबडा विकेट मिळवले या ओव्हरमध्ये. पहिला बॉल जर पाहिलं गेलं तर वेगाने टाकला होता, पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर वाईट बॉल आला होता आणि अगदी जर पाहिलं तर त्यानंतर विकेट आले. संघाची धावसंख्या फटकावरती 21 झाले. 21 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा जर पाहिलं स्ट्राईक वरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले, फ्रेश बॅटर आहेत. अर्थातच जर पाहिलं गेलं तर देवा पांडे. पाहूया देवाची बॅट. पहिला बॉल जबरदस्त या ठिकाणी ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आता मात्र अमित बॉलवरती येते, दुसरीचा प्रयत्न चालवला, विकेट जाण्याची दाट शक्यता आहे, परंतु नाही त्या ठिकाणी व्यवस्थित पोचले गेले. वेग एवढा होता की फार चांगला वेग पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी सिंगल होती, अमित थोडीशी बीट झाले, लगेच दुसऱ्यासाठी पलटले दोन्ही बॅटर आणि पाहता क्षणाला 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. पुन्हा एकदा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजे 23च्या घरामध्ये. टीम 94 कामन संघाला माहित आहे पहिल्या मॅच मध्ये द ग्रेट मराठाच्या विपक्षामध्ये जो संघ होता ना वसी कोलीवडा, त्याला अगदी जर पाहिलं तर 45 धावा देखील होताना दिसल्या नाहीत आणि त्याच कारणासह 45च्या आतमध्ये रोखायचं आहे. अर्थातच कार्तिक 11 संतोष भुवन संघाला पाहूयात. ऑप्स्टिकच्या बाहेर शफल झाले. आत्ताचं क्रिकेट आधुनिक क्रिकेट आहे, जास्तीत जास्त जर पाहिलं तर फलंदाज ऑप्स्टिकच्या बाहेर येऊन शफळून खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि काहीतरी इम्प्रोवाइज या क्रिकेटमध्ये आणतायत, काहीतरी इम्प्रोवाइजिंग फटके मैदानाच्या आतमध्ये आणतायत आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न देवाच्या माध्यमातून झाला, परंतु डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्रकाश ओहो पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशा रीतीने जर पाहिले तर आणखीन एक धक्का जबरदस्त या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट किपरिंग पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये अकबरच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि या स्पर्धेचे खरे शिल्पकार अर्थात जर पाहिले तर जिग्नेश दादा म्हात्रे यांचं शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेली क्रीडा स्पर्धा 12 बाईक या स्पर्धेमध्ये आहेत आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेश दादा म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊयात. प्रकाशने विकेट वरती विकेट थोडासा ढिम्या गतीने टाकलेला बॉल फलंदाजाला फसवले
परंतु जर पाहिलं गेलं तर भरपूर स्लो बॉल, अगदी जर पाहिलं गेलं तर टाकलेला बॉल होता, विकेट जाण्याची दाट शक्यता होती, परंतु प्रकाशने एक साधा सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केलाय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला एक जीवनदान इथे मैदानाच्या आतमध्ये दिले. या बॉलवरती मिळेल फक्त आणि फक्त जर पाहिलं तर 2 धावा आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 25 चक्रामध्ये शेवटचा अंतिम बॉल इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. षटक क्रमांक 4 चला मी विनंती करते पुन्हा एकदा ऑफिशियली कॉल असेल. टीम पतू पॅकर्स अंकुशमध्ये दत्ताली जीवचंद्र आणि त्यांच्या विपक्ष जर पाहिलं तर टीम 94 धानीव. चला धानीव टीमचे कॅप्टन मला वाटतं आपण उपस्थित झालात, लगेच कॅप्टनला पाठवायचं आहे आणि दत्ताली टीम आपल्याला देखील रिक्वेस्ट असेल लगेचच कॅप्टनला आपण पाठवायचं आहे. ऑप्स्टिकच्या बाहेर शपल झाले, फटका इथे चांगल्या वेगाने आलेत. आम्ही डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. याही बॉलवरती एक सिंगल आले. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना कार्तिक 11 संतोष भुवन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. 26 हे पहा मुख्य व्यासपीठ दाखवले जाते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेश जाधव मात्र्यांना देखील आपण बघतायत, त्यांच्या सहित रोशन शिर्के आहेत, छायांग यांना देखील आपण बघतायत मुख्य व्यासपीठावरती. अफलातून क्रिकेटची स्पर्धा चेतन पाटील छायांग असतील, दीपेश मोरे असतील, दानिश यांना देखील आपण बघतायत. अफलातून मेहनत संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून राहिली गेली. कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजन समितीचं. त्यानंतर जर पाहिलं तर हा जिग्नेश जाधव म्हात्रे यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी ऑन स्क्रीन दाखवला जातोय. प्रत्येकांचं आम्ही पुन्हा एकदा वेलकम स्वागतम करतो या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावर पोहोचतायत 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर 5व्या मध्ये दाखल झालेत अतुल ठाकरे. आणखीन एक जर पाहिले गेले तर वेगवान गोलंदाज आणि कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये असा एक फलंदाज आहे, असा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या नावावरती एक शतक देखील आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल अतुलचं, कारण की क्रिकेटमध्ये जी इम्प्रूव्हमेंट चालू आहे ना ती मात्र फार चांगली. अतुल ठाकरे षटक क्रमांक 5 पहिला बॉल घेऊन तयार होतील. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर अविनाश या फलंदाजाला आपण पाहताय. डावखुऱ्या शैलीचे आघातीचे फलंदाज आहेत, विस्फोटक फलंदाज आहेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता त्यांना विस्फोटक रूप धारण करावंच लागेल. परंतु अतुलच्या विरुद्ध खेळणं कठीण आहे, कारण की अतुल जर पाहिलं तर व्हेरिएशन बद्ध गोलंदाज नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल घेऊन अतुल तयार. पहिलाच बॉल वेग चांगला आहे, परंतु जर पाहिलं तर लेग स्टिक मिस करणारा बॉल आहे. धावशीच्या माध्यमातून फलंदाज आउट होतील. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, ती म्हणजेच अविनाशला वाईटचा इशारा. आणि आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम मैदानाच्या आतमध्ये कार्तिक 11 या संघाला. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर एंटर झालेत. अर्थातच जर पाहिलं तर रोहित दळवी यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय, परंतु स्ट्राईक एंड वरती बॅटर पाहायला मिळत आहेत. मैफूज पाहूयात मैफूजच्या बॅट मधून एखादा ब्रिजेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैफूजची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेलेली दिसली, ती म्हणजेच धावचीच्या माध्यमातून. अतुल ठाकरे तर पहिल्या बॉलवरती विकेट घेतले, परंतु पहिलाच बॉल त्याने खराब टाकला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळाला. वेग चांगला आहे, परंतु जबल तर नियंत्रण नाही आहे बॉलवरती. आणखीन एक वाईट बॉल, सलगचा दुसरा बॉल वाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यापूर्वी आपण लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता आणि अगदी जर पाहिलं तर यावेळेला ऑफ स्टिक सोडणारा बॉल पाहायला मिळतो. आणखीन एक वाईट बॉल. संघाच्या धावसंख्येत भर पडलाय आणि धावसंख्या धाव पोहोचते धावफटकावरती, ते म्हणजेच 28 धावा 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. टीम 94 कामन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतो. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचा हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर चांगला ड्राइव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, पोस्टिल बॉल पर्यंत धाव कंप्लीट केले. सिंगल थोडंसं फंबल झालंय, दुसरीचा प्रयत्न झालाय, 2 झालेत कंप्लीट.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाही आहे. या बॉलवरती फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. चांगला फटका त्या ठिकाणी खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचा अभाव कुठेतरी दिसला फिल्डिंग करा टीमच्या माध्यमातून. आणि पाहता क्षणाला जर पाहिले तर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती 30च्या घरामध्ये 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या डावामध्ये एखाद 2 मोठे फटके आले तर इथून देखील जर पाहिलं तर मॅच बनवू शकते, कारण की जर पाहिलं तर रजनीचं क्रिकेट आपण खेळतायत. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल, लॉंग ऑफला वेगाने पुढे आले आहेत मनीष आणि त्याने टिपला जेल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये, कार्तिक 11 संतोष भुवन संघाला विकेट, फलंदाज बाद. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी पाहिलं गेलं. समोरचा बॉल होता, जर लॉंगॉनला खेळला असता तर षटकार चौकार देखील गेला असता. स्टेट डाऊन दी ग्राउंड जर खेळला असता तर षटकार चौकार जरूर गेला असता, परंतु जर लॉंग ऑफची दिशा चुकीची निवडली आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का लागला गेला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी जवळ 30 चेंडू आपल्याला मिळत आहेत आणि 30 चेंडूमध्ये जर आपण 50 धावा रजनीच्या स्पर्धेमध्ये बनवतात तर नो डाऊट अबाउट इट प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर जाणवलं जाते. परंतु आता मात्र काय केलंय तर प्रतिस्पर्धी संघाने टीमने 94 कामनने जो त्यांचा दबदबा होता पहिल्या षटकापासून तो शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळतोय. वेग चांगला आहे, पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आहे, अगदी डोक्यावरून बॉल निघून चाललाय आणि पंचांचा इशारा आलाय, इट इज अ वाईट बॉल. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर आहे, कारण की भरपूर उंची या बॉलने गाठली होती, डोक्याच्या वरून गेला, लगेच पंचाने इशारा केलाय, इट इज वाईट बॉल. 2 पंच पाहायला मिळतात, ललितजी भोईर याच परिसरातील एक नामांकित पंच आणि दुसरा बाजूला पाहिलं गेलं तर विरलजी नायर यांना आपण जरूर पाहताय मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियली पंचाची भूमिका अदा करत असताना. थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच रुपेशजी. ओहो, क्लीन बोल्ड, दांडी गुल, मिडल स्टिक वाकवत असताना अतुल ठाकरेने केला कमबॅक आणि आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला. त्यांना वंदिती डॉक्टर श्रीकांत शिंदे नित्या. बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऑन स्क्रीन आपण अतुलला पाहताय, जबरदस्त कामगिरी. पहिला बॉल वाईड आला, विकेट आली, पुन्हा एकदा वाईड, 2 धावा खर्च केल्यात, विकेट आली, पुन्हा एकदा वाईड आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. म्हणजे विकेट वाईड या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू मध्ये फक्त आहे ना 3च आतापर्यंत जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. तोच अतुल ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 10 वरती दाखल झालेत अंकुश मिश्रा. बॉल तयार. इथे जर पाहिले गेले तर जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला, काहीतरी जर पाहिले तर चमत्कार करायचा होता मॅच वरती आणि तोच फटका या ठिकाणी आलाय. आविष्कार दाखवलाय बॉल वरती, मिळतील धावा 4. येतोय फाईन लेगला चौकार. पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि अगदी जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर निघाले होते आणि पाहता क्षणाला जर पाहिलं तर बॉल निघून गेला. सीमा पार मिळतील धावा 4. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 35. पुन्हा एकदा जर पाहिले तर तशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि अशा रीतीने जर पाहिले तर आणखीन एक चौकार, लगातार दुसरा चौकार.
पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विचेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थांबले. यष्ट्यानं पाहिलं त्यानंतर हात मागे घेतला. यष्ट्यांवरती बॉल आदळला गेला. विकेट जाईल शेवटच्या बॉलवरती. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या धावाच्या अगदी तर समाप्तीनंतर धावा धाफडकावरती जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 39 आणि 30 चेंडूमध्ये 40 धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्या आहेत टीम 94 कामन संघाला. चला जर दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले असाल तर प्लीज मी विनंती करतो पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. चला दत्ताली संघ आणि टीम 94 धानीव संघाला मी विनंती करतो आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. चला टीम 94 धानीव संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतायत आणि दत्ताली टीमला देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे. वेलकम विश्वनाथ जाधव आपलं देखील स्वागत आहे या जोचर नगरीमध्ये. मी सन्माननीय पाहुणे उपस्थित करतो. या छायांक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वेलकम दिपेश जाधव पाटील आपलं देखील स्वागत. विश्वनाथ जाधव आपलं देखील स्वागत. चला सन्माननीय पाहुणे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. उपमुख्यमंत्री चषक शिवसेना आणि उपमुख्यमंत्री चषक 2025. यस कॉल करून बोलेल. चला धानू टीम उपमुख्यमंत्री चषक आणि येस टॉस जिंकलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय विश्वनाथ. निर्णय फार महत्वाचा असेल. टॉस जिंकल्यावर निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही या मैदानावरती काही जण बॅटिंग घेतात काही जण फिल्डिंग घेतात परंतु प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला माहिती आहे या परिसरातील नायका पूर्वपट्टील एक बलाढ्य संघ आहे. फिल्डिंग करत असताना 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रतिस्पर्धी संघाला प्रयत्न केला जाईल. आम्ही इथे खेळत राहतो आणि आम्हाला विकेटचा अंदाज खूप माहिती आहे कारण इथे जास्त रन झाले तर चेस होत नाही त्याच्यामुळे कमीत कमी आम्ही थांबवायचा प्रयत्न करू. आजच्या दिवसात संपूर्ण संघ पाहायला मिळतोय. हो एक दोन कमी आहेत पण चांगला संघ आहे. कशी वाटली पालघर जिल्ह्यातील सर्वप्रथम जर पाहिलं गेलं तर 2023 ला या स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी जर पाहिलं तर दुसरं पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 12 बाईकची प्रथमतच पालघर जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. कसं वाटलं आयोजन कसं वाटलं नियोजन? आयोजन खरंच खूप छान आहे. काल रात्री पण मी मॅच बघत होतो आणि गेल्या वर्षी आम्ही खेळू नाही शकलो त्याच्यासाठी आणि त्यामुळे यावर्षी आम्ही एंट्री केली आणि आम्हाला इथे खेळायची इच्छा होती. थँक्यू विश्वनाथ जाधव. टेनिस बॉल क्रिकेट मधील सर्वाधिक बेस्ट ऑलराऊंडर. दीपेश टॉस जर जिंकला असता तर निर्णय कसा? फिल्डिंगच घेतली असती. मनाविरुद्ध झाले परंतु दत्ताली संघ असा आहे टॉस जिंको टॉस हरो. आम्हाला मॅच जिंकायच्या याच ध्येयावरती तो मैदानाच्या आतमध्ये उतरतो. बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात धानीव संघाच्या विरोधात विश्वनाथ जाधवच्या संघाच्या विरोधात किती धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल? माझ्या हिशोबाने 55 ते 60 धावा करायलाच लागतील. घरचं मैदान आहे अनुभव फार मोठा आहे. त्यांच्या विरोधात ज्यावेळेला खेळणार आपण तर टार्गेट कुठल्या गोलंदाजावरती असणार आहे? टार्गेट असं काही नाही जसा बॉलर येतो त्या दिवसाने खेळलं जातं क्रिकेट. आजच्या दिवसात अपेक्षा कोणच्याकडून असतील? निखिल किंवा दिवेश असतील आणखीन चांगले चांगले खेळाडू आहेत. हितेंद्र भोईर देखील आहेत. भूषण देखील आपल्याला पाहायला मिळतील. 12 फिल्डरवर. थँक्यू. ही युनिटी पाहिजे खरं तर. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच अर्थातच जर पाहिलं गेलं तर टीम 94 धानीव संघाने आणि प्रथमतः जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला निर्णय पाहायला मिळतो आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजेच प्रतिस्पर्धी संघ पतू पॅकर्स अंकुश मध्ये दत्ताली जुचंद्र संघाला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी जयजी सर सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच तुषारजी सोनावणे सर. धन्यवाद. निशांतजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. या आणखीन एक महत्वपूर्ण सामन्याकडे आपण वळतो आहोत. तयार व्हा एका चित्तथरारक लढतीचा अनुभव घेण्यासाठी जिथे अनेक आशा आणि निराशा
जिथे अनेक आशा आणि निराशांचा कडे लोट होत असताना पाहायला मिळेल, कारण अपेक्षांचं ओझं घेऊन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळालेत. ही मानाची स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025 दुसरं पर्व 12 बाईकने ही स्पर्धा पाहायला मिळते. या व्यासपीठावरती या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा, या स्पर्धेचे आयोजक तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आदरणीय जिग्नेजी म्हात्रे साहेब, युवा सेना प्रमुख वसई तालुका, बोईसर विधानसभा पूर्व, आणि अगदी त्याच वेळेला निलेजी चव्हाण साहेब, चेतनजी पाटील साहेब, मनीजी म्हात्रे साहेब, बाबेजी म्हात्रे साहेब, कल्पेजी म्हात्रे साहेब, गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा, एकविरा स्पोर्ट्स क्लब वाकीपाडा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा. चालू असलेला सामना नुकताच आपण दुसऱ्या मॅच कडे पाहतो आहोत, जिथे टीम 94 कामनने टॉस जिंकला होता. प्रतिस्पर्धी कार्तिक 11 संतोष भुवन या टीमला इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग साठी. 39 बनलाय, 40 लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सामन्याला सुरुवात होईल. या स्क्रीनवरती तुम्ही बाईक्स पाहताय सध्याच्या घडीला. या बाईक पाहत होतात, 12 बाईक तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्यात येत असताना पाहायला मिळाल्या. कारण हे तख्त आहे आणि हे तख्तासाठी प्रत्येक खेळाडू इथे लढत होत असताना पाहायला मिळते. या तख्तासाठी अनेक आशा आणि निराशा घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती नफीस दाखल होतोय. हा तो गोलंदाज आहे ज्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमीच आपण पाहिलं ना तर दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब असणारा आणि तथा गेली अनेक वर्ष सातत्याने या क्रिकेट वर्तुळावरती आपल्या नावाची छाप सोडणारा नफीस गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. अतुल स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. अतुल ठाकरे आणि त्याच्या साथीला तन्मय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची दाखल होत असताना पाहायला मिळते. 40चा पाठलाग करायचा आहे, परंतु या स्पर्धेमध्ये एक मोठा विक्रम हा घडलाय की 35 धावा रोखण्यात आल्या होत्या. कालच्या रजनीमध्ये टेंबिवली टीमने हा कारनामा नोंदवला होता. या मॅच मध्ये काय घडणार, कारण ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या त्या वेळेला चांगल्या दर्जाचे सामने नेहमी पाहायला मिळतात. 9च्या सरासरीने 8च्या सरासरीने या धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. पहिला बॉल नफीस गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू कोलात टाकला, अगदी टोकऱ्याशार पिंक पॉइंट यॉर्कर, पाय चेसणारा यॉर्कर इथे पाहायला मिळाला होता. हल्लीच्या क्रिकेटमध्ये अशा रीतीचे चेंडू अगदी अवघड झाल्यात खेळण्यासाठी, परंतु त्या चेंडूंवरती नेहमीच रन्स येताना देखील पाहायला मिळाल्यात. कारण हल्लीच्या क्रिकेटमध्ये मग प्रत्येकानेच एक चांगल्या दर्जाचे स्ट्रोक खेळलेले पाहायला मिळाले. अगदी हेलिकॉप्टर स्ट्रोक क्रिकेटमध्ये येत असताना पाहायला मिळाला. फॉलोइंग स्वीप हा देखील स्ट्रोक तुम्ही पाहिलाय. मोहम्मद अझरुद्दीनने क्रिकेटला दिलेला हा हेलिकॉप्टर स्ट्रोक होता, परंतु महेंद्रसिंग धोनीने त्याला चालना दिली. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नफीस सज्ज होईल. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. यावेळेला देखील आडव्या बॅटने फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न, लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. केएल राहुलचे फ्लिक देखील नेहमी चर्चेचे विषय राहिले. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतो. फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय, बॅटरला फॉलो केलाय. ऍक्शन रिप्ले पहा, फिंगर रोल केली, पडल्यानंतर शरीराच्या मारा आणि तोही आतमध्ये येणारा बॉल. केएल राहुलचा उल्लेख केला मी काल. 93 रनची इनिंग साकारली आणि त्याचं सेलिब्रेशन आजपर्यंत आपण पाहिलं ना, असं सेलिब्रेशन त्याने कदापि केलं नाही. शांत स्वभावाचा खेळाडू, एक वर्तुळ बनवला आणि साऊथच्या सिनेमाची आठवण करून देणारा त्याने सेलिब्रेशन केलं. ही जागा आणि ही जमीन माझी आहे. खोलातला बॉल, बॅटची तिकेज आउटसाइड एज, शॉट थर्ड मांडला. क्षेत्ररक्षक आहे काजूला आपण त्या ठिकाणी पाहतोय. विकास दुबे गेले अनेक वर्ष सातत्याने या संतोष भुवनचे या खेळाडूने आपल्या नावाची दखल प्रत्येकाला घ्यायला भाग पाडली. स्वतःचा संघ बनवला आणि या संपूर्ण मग वसई विरार, नाला सोपारा असेल किंवा वसई तालुका असेल, या विभागामध्ये आपला संघ नेहमीच ज्याने उतरवताना पाहायला मिळालाय तो अर्थात विकास दुबेला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सिंगल आली, पहिल्या 3 बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. नफीस आज या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती देखील चेंडू वळवतोय आणि हदभर वळण घेणारे त्याचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. एक काळ राहिला होता काचेवरती ही चेंडू वळवण्याची कसब असणारा मुथय्या मुरलीधरन, याची आठवण इथे होतीये. कारण या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती हदभर वळण घेत आहेत ये नफीसचे बॉल. यावेळेला स्ट्राईक करीनवरती बॅटर जिथे आपण पाहत आहोत सध्याच्या घडीला तन्मय पाटीलला. तन्मय पाटील गोलंदाजी चांगली करतो, एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी देखील त्याने दुसरे षटक हातावलं होतं या मॅच मध्ये. 5 धावा आणि 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. ऑलराऊंडर परफॉर्मन्स, 3 डायमेन्शन प्लेयर. येस अंपायर, टाइम लिमिट्स आहेत आणि त्याची लक्ष आपण वेधूयात. आणि विकास दुबेला हे जाणीव करून देऊयात की 9:50 ला पहिला बॉल पडलाय.
पुढचा बॉल खोला टाकला होता उजव्या यशीच्या बाहेर. वाईड यॉर्कर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. लेफ्ट हँडर बॅटर्ससाठी ही तीच रणनीती आणि राईट हँडर बॅटर्ससाठी तीच रणनीती पाहायला मिळाली आहे. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या यशीच्या बाहेर ठेवला, पदललित्य झाला नाही. अल्ट्राटेक सिमेंटची ऍडव्हर्टाईज करणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, कारण पदललित्य होऊच शकलं नव्हतं. हालूच दिलं नाही बॅटरला. डॉट बॉल आलाय. 4 बॉलवरती केवळ एक सिंगल आली आहे. नफीस पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर डाऊन द ग्राउंड ओर दी बॉलर हेड. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. खेळलेला हा स्ट्रोक 20 क्षेत्रामध्ये धावा बनवणं ही कल्पकता राहते, आणि तिथे धावा बनवणारा बॅटर तर खऱ्या अर्थानं चांगला फॉर्म मध्ये असणारा बॅटर रन्स त्या क्षेत्रामध्ये बनवतो. सेफी झोन इन ग्राउंड ज्याला आपण म्हणतो, समोर मारला आणि एकच मारलाय, सॉलिड मारलाय. पुढचा बॉल यावेळेला देखील फटका बसलाय. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगलं आहे. फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज बाद. एकनाथ शिंदे आतमध्ये नफीसला विकेट मिळाली आहे. विकेट टेकर गोलंदाज, एक फ्रंट लाईन गोलंदाज विकेट प्राप्त करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि मॅच मध्ये शिरकाव होतोय कार्तिक 11 संतोष भोन या टीमचा. ज्यावेळेला टॉस झाला ना, दोन्ही टीमचे कॅप्टन म्हणाले होते की आम्ही दोन्ही संघ एक एक सामना जिंकलोय, दोन्ही संघ एक एक वेळेला आमने सामने आलोय, परंतु इथे मात्र बढत कोणाला मिळते यासाठीची ही लढत निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 5 बनल्या, 40चा पाठलाग करायचा. येणारे 24 बॉल आणि आता मात्र 24 चेंडूमध्ये 35 ची आवश्यकता राहिली आहे. सामना जास्तीचा लांब नाही आहे, परंतु ज्या रीतीची गोलंदाजी होतीये ना, कष्ट साध्य अशी भूमिका इथे तुम्हाला अदा करावी लागेल. कारण नफीस हा तो गोलंदाज आहे ना की आयुष्याच्या पटलावरती आपण नेहमी म्हणतो ना, जिथे मैदानाच्या आतमध्ये अनुभव हा एक महान गुरु राहतो, त्याच्याकडे अनुभव ठासून भरलाय. आणि आज त्याच्या अनुभवाने त्याने काल केलेली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव महान गुरु राहिलाय आणि या खेळाडूने मैदानावरती दाखवून दिलंय. मैदानाच्या आतमध्ये अपयश आलंय, पदरी पडले. 5 धाबा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती, परंतु अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. पहिलं षटक नुकतंच संपलंय. टीम 94 कामन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. हजरतजी शेख साहेब आणि त्याच वेळेला संजयजी म्हात्रे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहत आहोत. देवा पांडे गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. देवाची बॅट चांगली चालू शकली नव्हती. देवाला आपण पाहिलं, देवाने मैदानाच्या आतमध्ये येत असताना केवळ 2 धावा बनवल्या होत्या. तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. देवा नावाचे 2 खेळाडू या संघामध्ये खेळतात, देवा सिंग आणि देवा पांडे. परंतु देवा पांडेला इथे गोलंदाजी मार्क मध्ये इन्व्हाइट करण्यात आलाय. अमित कामनकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. इथे त्यालाही चांगली बॅटिंग करावी लागेल. संघाला इथून बाहेर काढण्यासाठी चांगला खेळ करून दाखवावा लागेल. आत्मविश्वासाच्या जोरावरती त्याला चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करणं भाग राहील. कारण जी गोलंदाजी झाली, नफीसने गोलंदाजी केली. सातत्याने नफीसकडे पाहिल्यानंतर त्याची फिटनेस, त्याची फिजिकल फिटनेस किंवा गोलंदाजी करण्याचा त्याचा क्लास आपण पाहिला, तर मी त्याला सातत्याने अनेक वर्ष हेच म्हणतो की तुझं वय काय वाढत नाहीये. जर का आपण पाहिलं तरी मैदानाच्या आतमध्ये आजही त्याचा तोच दबदबा त्या दर्जाचा राहिलाय. 40+ होऊन देखील त्याने त्याच्या फिजिकल फिटनेस वरती अफलातून कामगिरी केली आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, दे घुमा के चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलाय चौकार.
थँक्यू. पाहता देवा पांडेचा हा बॉल विकेटच्या मधोमध आपटला. मला तर वाटतं मैदान सोडून जाऊन बॅटरने बाहेर जाऊन मला वाटतं नाश्ता बिस्ता करून येऊन बॉल मारला असता तितका वेळ त्याच्याकडे होताच, कारण बॉल विकेटच्या मधोमध आपटला होता. बॅटरसाठी हँड आणि कॉर्डिनेशन असणं चांगलं गरजेचं राहतं. तुमची त्याच वेळेला फिजिकल फिटनेस आणि बॅकफुटला येत असताना तुमच्या बॉडीचं बॅलन्स हे महत्वाचं राहतं. ते बनवलं नो बॉल, त्यावरती पुन्हा एकदा ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक आहे. कंप्लीट डबलचा प्रयत्न, फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये OUT फलंदाज क्रमांक दुसरा इथे बाद होतोय. अतुल ठाकरे बॅक टू द पॅव्हेलियन. तुम्ही 3 क्षेत्ररक्षक लावू शकत नाही. विरलजी नायर यांच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात आला. पहा, मैदानाच्या बाहेर कोण काय करतंय याच्यावरती निरीक्षण ठेवण्यापेक्षा मैदानाच्या आतमध्ये कोणाची भूमिका काय आहे, कोण काय करतंय याच्याकडे निश्चित निर्णय जिथे निरीक्षण व्हायला हवं आणि ते इथे झालंय. मैदानाच्या आतमध्ये अकबर दाखवत असताना पाहायला मिळतोय. सिंहाची तडफ, आक्रमकता आणि आत्मविश्वासाने भरलेला खेळाडू अकबर शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अनुभव याच्याकडे देखील ठासून भरलाय, परंतु केवळ अनुभव असून चालत नाही, परंतु अनुभवावरती आपण विजय ही संघाला मिळवून देणं गरजेचं राहतं. धावफलकावरती धावा ते 11, 2 फलंदाज बाद झालेत. नेक्स्ट मॅच एक बिग बॅटल पाहायला मिळेल, कारण द ग्रेट मराठा जुचंद्र टीमने एक मॅच जिंकली आहे. पुढच्या मॅच मध्ये पत्तू पॅकेज, अंकुश मूर्ती, दत्ताळी टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टीम 94 धानिवच्या अगेन्स्ट खेळत असताना त्या सामन्यामध्ये आपले घरचे खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतील. स्कोर कार्ड वरती धावा ते 11, 2 फलंदाज बाद. धावफलकावरती 11 आहेत, 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. अर्थात विकेट प्राप्त केली आहे. फ्री हिटचा बॉल असेल, बॅटर नवीन स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळेल आणि जिथे एक मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याची मुभा असणार आहे. हिट द बॉल टॉईस, ऑब्स्ट्रक्शन द फील्ड, हँडल द बॉल अँड रन आउट. हे प्रकार वगळता तुम्ही कोणत्या प्रकारे आउट दिले जाणार नाही आहेत. नवीन बॅटर आलाय, अर्थात फील्ड तुम्ही चेंज करू शकता. हे काजूला चांगलं ठाऊक आहे, त्याने बदलले क्षेत्ररक्षण, कारण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. देवा पांडे पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला होता. नो बॉल असल्या कारणाने फ्री हिट होतं. काजूला ठाऊक होतं, त्याने कोणती अपील केली नाही बॉल मत, परंतु बॅटला ब्रश देखील झाला नव्हता. ही बाब देखील महत्वाची होती. चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 11 वरती स्थिरावलेली धावसंख्या टीम 94 कामन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते आहे. रन्स गोळा करायचे आता 40. सहजासहजी प्रतिस्पर्धी मॅच देणार नाही. मैदानाच्या आतमध्ये त्या दर्जाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालंय. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची ही जुगलबंदी, काय अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होतीये. वेगवान चेंडू, शरीर भेदक मारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. नव्याने दाखल झालेल्या बॅटरसाठी सरप्राईज पॅकेज होते. एक चेंडू हाफ ट्रॅकर, दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा फुलर लेनचा देवा पांडेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारतीये. 12 धावा धावफलकावरती आहेत. 40चा पाठलाग, 28ची आवश्यकता. येणारे चेंडू अजूनही तुम्ही पाहिलं तरी या मॅच मध्ये जिथे अजूनही 22 बॉलचे 22 चेंडू आणि जिथे 28ची आवश्यकता असेल. 21 चेंडूचा खेळ शेष आहे. 21 चेंडू आणि 28 धावा. स्कोर कार्ड वरती सध्या घडीला 12 धावा धावफलकावरती आहेत. 21 चेंडू आणि 28 धावा. सामना जवळपास जवळ आलाय, परंतु या मॅच मध्ये विकेट मिळवल्यानं तर अर्थात सामना शेवटच्या षटकापर्यंत जाण्याची एक नामी संधी किमोना जाईल अशी भाकीत करता येऊ शकतात. प्रेक्षक वर्ग पहा, खऱ्या अर्थाने हे स्टँड आता मात्र खचाखच भरले जातील, कारण नेक्स्ट मॅच मध्ये पत्तू पॅकेज, अंकुश मूर्ती, दत्ताळी टीम खेळते. हाफ ट्रॅकर होता, बॅटचा स्टिकरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. विकेट प्राप्त केली आहे.
कोंडी फोडली. नवीन बॅटर अमित कामनकर मैदानाच्या आतमध्ये आले आणि ते देखील गोल्डन डकचा शिकार होत आहेत. फलंदाज क्रमांक 3 बाद. बाईकची स्पर्धा दादाच ठेव झाला या बोलबाला, झाला या बोलबाला. अरे आता जिंकण्याची मात्रे दादा यो, आता फेमस लई झाला. आता जिंकण्याची मात्रे दादा. एक चांगला झेल इथे टिपण्यात आला. विकेट प्राप्त झाली आहे. पहा एका मागोमाग एक पडझड मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. सध्याच्या घडीला गरमीची वेळ आहे आणि एखादा आईस्क्रीम आपण घेतला आणि जास्त काळ हातात ठेवला की तो पिघळतो ना, तसंच काहीतरी घडतंय. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये कोणताही बॅटर उभा राहायला तयार नाहीये. पूर्वीच्या काळी मैदान जिथे आपण पाहिलं तर चायनाचे आयटम जास्तीचे यायचे, मोबाईल जास्तीचे चायनाचे वापरले जायचे आणि केवळ हे खेळाडू तसंच वाटायला लागले. मृणाल म्हात्रे आज माझ्यासोबत आहे. पुन्हा एकदा त्यांना आपण पाहतोय. खरं तर या जुचंद्र गावामध्ये 2016-17 पासून मी येण्याचा योग धुळतोय, परंतु मृणाल यांच्याबरोबर काम करण्याच्या काहीतरी वेगळीच मजा आहे. 12-3 फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर राहील मैदानाच्या आतमध्ये. राहील शेखला आपण पाहतोय. राहील अन्सारी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतं. बाहुबली ऑफ कॉमन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विकेट प्राप्त झाल्यात. 12-3 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उजव्याशीच्या बाहेर. इथे चुकी झाली आहे. मैदानाच्या आतमधून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. या षटकामध्ये 22 लेग बाईज याच धाबा येत असताना पाहायला मिळाल्यात. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 13. 13 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज बाद झाले. 13ला 27 ची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 27 धावा. या मॅच मध्ये आता तूच काहीतरी कर भावा असे कामनकर म्हणत असतील, कारण इथे मैदानावरती जास्त काळ उभं राहणं अकबरला गरजेचं राहणार आहे. अनेक मैदान या जिल्ह्यातील त्याने गाजवल्यात. अनेक मैदानावरती चांगली बॅटिंग त्याने केली आहे आणि सातत्याने झंझावाती खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु आज तोच खेळ पुन्हा एकदा दाखवून द्यावा लागेल. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. इतिहास हा रंजक असतो, आठवावा असा असतो, काही वेळेला विसरावा असा देखील असतो. या खेळाडूचा इतिहास रंजक आहे. या खेळाडूचा इतिहास आठवावा असा आहे, कारण अनेक मैदानांमध्ये सातत्याने चांगल्या रीतीची भूमिका त्याने अदा केली आहे. धावफलकावरती 13-3 फलंदाज बाद. पुढचा चेंडू अडबा बॅटने ऑन साइडला फाईन लेगला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने चेंडूवरती येत असताना महफूजला आपण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने 14 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 18 बॉलचा खेळ शेष. 18 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत ते 18. चषकाची ही स्पर्धा आणि हा भव्य दिव्य फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी व्यासपीठाच्या समोर त्यांच्या पाठीमागे या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे आयोजक तथा आपण उपमुख्यमंत्री साहेबांचे ही प्रतिकृती आणि बॅनर तुम्ही पाहत आहात. संपूर्ण आयोजक आणि तदनंतर हा व्यासपीठ चेतन पाटील देखील त्यांना त्या ठिकाणी पाहत आहात तुम्ही. त्याच वेळेला जिग्नेशजी म्हात्रे साहेब यांना देखील तुम्ही पाहत आहात. त्याच वेळेला मनीजी म्हात्रे साहेब यांना देखील तुम्ही पाहत आहात. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल होईल. नफीसला गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळते आहे. सातत्याने एक चांगली गोलंदाजी त्याने केली. पहिल्या षटकामध्ये रन्स थांबवले होत्या. ही स्क्रीनवरती बाईक तुम्हाला दाखवण्यात येतात. खऱ्या अर्थाने या 12 बाईक कोणाला दिल्या जातील? केवळ बाईक म्हणून तुम्ही या स्पर्धेकडे पाहू नका, परंतु या बाईकच्या प्राइसची टोटल केली ना तर मला वाटते सर्वाधिक मोठी स्पर्धा आज तुमच्या भेटीला येत असताना पाहायला मिळते आहे. नफीस गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. लेफ्ट हँडर बॅटर आहे, लेफ्ट हँडर बॉलर. गोलंदाजी मार्क वरती अकबर स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतो आहे. अनेक वेळेला निर्विवाद असं वर्चस्व भल्या भल्या गोलंदाजांच्या समोर त्याने करून दाखवलेलं पाहायला मिळालं. आयशा कप कामांची स्पर्धा आजही डोळ्यासमोर येते.
कामन या गावाचं नावाचा उल्लेख केल्यानंतर पुढचा बॉल खोलातला समोरच्या दिशेने फटका बसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, नफीसने विकेट मिळवली आहे. 15ला चौथा धक्का, रोहितने एक चांगला झेल टिपला, फलंदाज बाद. ऑल जिथे आपण पाहिलं ना, इंडियन ऑइलची मला एक आठवण येते. पूर्वीच्या काळी तुम्ही जर का चाहते असाल ना, टीव्ही पाहणे असेल तर तुम्हाला ती एक ॲडव्हर्टाईज आठवण असेल, एक जाहिरात यायची. एक मुलगा घरभर आपली गाडी घेऊन फिरतो फिरतो फिरतो, त्याचा बाबा म्हणतो बस कर बेटा, तो म्हणतो की करा पापा, पेट्रोल खतम ही नाही होंदा. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूची भूमिका तशी आहे. 40+ झालाय, पहा ना त्याची मैदानाच्या आतमधली गोलंदाजी, तो थांबायचं नावच घेत नाही. नफीस काय गोलंदाजी केली आहे त्याने. 4 फलंदाज बाद झाल्यात, 14 धावा धाव फलकावरती आहेत. नफीसच्या नावावरती या मॅच मध्ये 2 विकेट त्याने संपादन केल्यात. एकंदरीत 5 धावा त्याने खर्च केल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲप्पी दाखल होत असताना प्रकाश तुंबडा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ॲप्पीला आपण पाहतोय. या खेळाडूनेही चांगले क्रिकेट खेळले, परंतु आज काय, कारण काल पुरतं तुमच्या नावावरती किती काय घडलंय हे महत्वाचं नाही. मैदानाच्या आतमध्ये नफीस पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. या बाला बागफुटला आले, सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केले, स्टिअर केले कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल इथून प्राप्त होईल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. धावफलकावरती धावा त्या 15. आता हळूहळू मला वाटतं जुचंद्रकरनं आपला जेवणाचा आस्वाद घेऊन थेट मैदानाकडे दाखल होतील, कारण एक संघ आधी जिंकलाय. जिथे आपण पाहिलं द ग्रेट मराठा जुचंद्र टीमने एक सामना जिंकलाय, परंतु नेक्स्ट मॅच ज्या संघाकडे सर्वाधिक जास्त अपेक्षेने पाहिलं जातं, पत्तू पॅकर्स अंकुश मूर्ती दत्ताळी टीम नेक्स्ट मॅच मध्ये खेळते. दत्ताळी या नावामध्ये एक मोठी जादू राहिली आहे. दत्त मंदिर या आळीमध्ये आहे आणि म्हणून या आळीला दत्ताचं नाव देण्यात आलं. आणि दत्ताळी, आणि या दत्ताळीने गेले अनेक वर्ष चांगले क्रिकेट खेळलेलं पाहायला मिळालं, परंतु आज प्रथमेजी कन्हैया भोईर यांच्या नावाने पत्तू पॅकर्स अंकुश मूर्ती या नावाने हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 15 बनल्यात, अजूनही 25 ची गरज. येणाऱ्या 16 बॉलचा खेळ शेष. चला काजू, तुम्हाला पेनल्टीने कन्फर्म मैदानावरती उतरावं लागणार आहे, कारण जो वेळ तुम्ही व्यतीत करताय, जो हलगर्जीपणा दाखवता आहात, वेळेच्या बाबतीत तुमचं सहकार्य नाहीये. काजू, आम्ही लक्ष वेधतो की स्टॉपवॉच ऑन आहे. स्कोर कार्ड वरती 15, 4 फलंदाज बाद. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय, बाहुबली दहाडलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. या स्पर्धेचे मुख्य जनक, या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून एक आकर्षक पारितोषिक आलंय. लगातार 3 बॉल 3 षटकार लगाव आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. 1000 रुपयाचं कॅश प्राइज राहील. स्कोर कार्ड वरती 21 बनलाय, 40चा पाठलाग करायचा आहे. 1 फटका आणि या मॅच मध्ये पुनरागमन आणि जिथे विचार करत असताना खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये शिरकाव होत असताना पाहायला मिळतो आहे. टीम 94 कामन या टीमचा. पुढचा बॉल गोलंदाज नफीस. यावेळेला उजव्या हस्तीच्या बाहेर समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर खेळण्याची या बॅटरची काहीतरी वेगळी साधा आहे आणि म्हणूनच त्याच्या बॅटिंग वरती क्रिकेट रसिक फिदा आहेत. धावांची चोरी. रन्स कंप्लीट झाल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 23 धावा धाव फलकावरती आहेत. वाडा कोणाचाही असो दे, राडा केवळ आम्हीच करणार. याच भूमिकेमध्ये जणू काय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राहिल अन्सारी दाखल झालाय की काय, कारण त्याने षटकार टोकला. डबल रन्स आलेल्या पाहायला मिळाल्यात.
संघाची धावसंख्या 23 बनल्या, 4 फलंदाज बाद. जिथे 40चा पाठलाग करायचा, 17ची आवश्यकता. येणारे चेंडू शेष आहेत ते 14 बॉल आणि 17 धावा. कोण जिंकणार ही मॅच, कोण जिंकणार हा सामना आणि कोण जिंकेल ही स्पर्धा. स्पर्धेत जिंकेल त्याचा उलगडा तुम्हाला शेवटच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल, परंतु त्याच रात्रीमध्ये तुम्ही एन्जॉय करणार आहात या गावची यात्रा उत्सव देखील. स्कोर कार्ड वरती त्या 23, 4 फलंदाज बाद. तेवीस बनल्यात, 23 बन गया नफीस. एक 6 आने के बाद याददाश्त पे थोड़ा सा जोर देना पड़ेगा. असं होतं, काही नाही, षटकार आल्यानंतर सारे काही विसरावं लागतं, कारण बॅटिंग त्या दर्जाची होती. राहील खोलातला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सिंगल इथे मिळेल. 24 धावा धावफलकावरती. फेकी खराब झाली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. जो बॅटर फॉर्मात आहे, जो बॅटर बॅटिंग करतोय, ज्याच्या बॅट मधून रन्स आल्यात आणि त्याला जर का आपण स्ट्राईक एंड वरती आलं तर खऱ्या अर्थानं ही बाब अडचणीमध्ये येईल. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते. स्कोर कार्ड वरती धाव्याच्या 25, 25, 15ची गरज या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थात आपण पाहिलं लगातार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक. 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या स्पर्धेचे जनक, प्रणेते, उद्घाते आदरणीय जिग्नेजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 विकेट मिळवा, 3 षटकार लगावा, तुम्हाला मिळेल हे कॅश प्राइज. स्कोर कार्ड वरती 25, 4 फलंदाज झालेत बाद. राहिल अन्सारी ऑन स्ट्राईक, जो खेळतो 10 वरती 4 बॉल त्याने फेस केले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेन. मॅच मध्ये पलटवार पुन्हा एकदा. 12 चेंडूचा खेळ शेष, 12 चेंडू आणि 15ची गरज. 12 चेंडू आणि 15 धावा. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. आपल्याकडे टाइमची लिमिट्स आहेत. नेक्स्ट मॅच झाला, दोन्ही टीम आपण तयार राहा. पत्तू पॅकर्स अंकुश मूर्ती दत्ताळे आणि टीम 94 धानीव आपण तयार राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. कारण टॉस झालाय, टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा तो अर्थात टीम 94 धानीवने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तुम्हाला विश्वनाथ जाधवला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. परंतु या सामन्याचं काय, 12 बॉल 15ची आवश्यकता. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलंय. राहील चांगली बॅटिंग करतोय, त्याला जास्तीचं स्ट्राईक रेंज वरती आणलंय. कार्तिक 11 आपण संतोष भुवन या टीमला पाहिलं ना, तर त्यांनी चुका केल्या. जास्तीचं राहील स्ट्राईक रेंज वरती आणलं आणि अद्याप त्यांनी यथेच्छ असा समाचार घेतलेला नाही आहे गोलंदाजीचा. परंतु त्या खेळाडूच्या क्षमतेवरती जास्तीचा तुम्ही शंका आणू शकत नाही. तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर एका हाताने षटकार मारू शकतो, इतकी प्रचंड ताकद त्याच्याकडे आहे. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 15ची गरज असताना रोहित दळवीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. रोहित दळवी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. नफीसने 2 षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 11 विकेट मिळवल्या. आता दोन्ही षटकामध्ये 1-1, 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. 16 धावा 2 षटकांमध्ये त्याने खर्च केलेला पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्ड वरती 25ला 4. थोडीशी घाई व्हायला हवी. विकास दुबे अद्याप आयोजकांनी जरी पेनल्टी कोणाला दिली नसेल, परंतु तुमचं हे नृत्य किंवा तुम्ही जे काही करताय तुम्हाला पेनल्टी आवश्यक लागू होऊ शकते. थोडीशी घाई व्हायला हवी. स्कोर कार्ड वरती धावा आहेत सध्याच्या घडीला आपण पाहतोय 25. येणारे 12 बॉल 15ची गरज. हॅपी ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू बिग बान पंचाकडे अपील करण्यात आली आहे,
परंतु कॉट बिहाइंडची अपील स्क्वेअर लेग अंपायरकडे. अंपायरच्याही मनामध्ये अनेक प्रश्नचिन्हांचा भडीमार झाला असेल, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये या बाबी नेहमीच होत असताना पाहायला मिळाल्यात. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये एखादा गोलंदाज बॉल डिलिव्हर केल्यानंतर पहिली अपील ही करत असताना स्क्वेअर लेग अंपायरकडे पाहायला मिळतो. कॉट बिहाइंडची अपील तुम्ही समोरच्याच अंपायरकडे करू शकता. स्कोर कार्ड वरती 25 आहेत, 4 फलंदाज बाद झाल्यात. ललितजी भोईर सर यांना तुम्ही पाहता हाकेच्या अंतरावरती त्यांचं घर आहे, परंतु अगदी वेळेत पोहोचणारे अंपायर. बॅटची लिडिंग एज, कहाणी में ट्विस्ट. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली आला, विकेट प्राप्त केली रोहितने. फलंदाज क्रमांक 5 ॲपी बाद. मात्र शेष राहिले ते 10 बॉल मध्ये विजयासाठी 15ची आवश्यकता. सामना क्षणाक्षणाला बदलू लागलाय. क्रिकेटचा खेळ चित्त थरारक लढत आपण अनुभवतो आहोत. एक नेल बायटिंग फिनिश कडे आपण वळतोय की काय असंच वाटू लागलंय. एक चुरशीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जुहू चंद्रकर अगदी थोड्या वेळामध्ये गर्दी इथे करतील, कारण ते दर्दी आहेत. क्रिकेट सर्वाधिक जास्त या गावामध्ये खेळलं जातं, कारण आगामी कालावधीमध्ये अजून मला वाटतं निशांतजी पाटील सर आगामी कालावधीमध्ये जवळपास 3 ते 4 स्पर्धा वेटिंगला आहेत आणि अनेक स्पर्धा येत असताना पाहायला मिळतील. कारण हे जुहूचंद्र गाव आहे. 25ला 5 बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष तारबी बॅटिंगसाठी दाखल झालाय. मनीष बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग त्याने केली होती. एका षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या, त्या 10. खोला टाकला, थेट या स्टँडचा वेध, बँग ऑन टार्गेट, विकेट प्राप्त. फलंदाज 6 बाद. एकनाथ शिंदे साहेब मुख्य वैभवशाली आणि गौरवशाली क्षणावरती आपलं नाव कोरण्यासाठी क्षमता लागते आणि या खेळाडूकडे ती क्षमता आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवली आहेत रोहितने. लगातारच्या 2 बॉलवरती रोहित दळवीच्या नावावरती विकेट आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 25. 6 फलंदाज बाद, 9 चेंडू आणि 15ची गरज. 9 चेंडू आणि 15 धावा. या सामन्यामध्ये जिथे मात्र तराजूवरती असलेली ही मॅच जणू सीसॉवरती जाऊन आता बसली आहे असंच वाटू लागलंय. 2 बॉल 2 विकेट संपादन केल्यात. या स्पर्धेमध्ये अद्याप हॅट्रिक पाहायला मिळालेली नाहीये. या स्पर्धेमध्ये मिडन ओव्हर आणि हॅट्रिक अद्याप पाहायला मिळाली नाही. ऑल आउट होणारा संघ या स्पर्धेमध्ये तो मात्र पाहायला मिळाला होता या मॅच या आधीच्या सामन्यामध्ये, जिथे मात्र पत्तू पॅकर्स चौटाईर व मानकोली टीम ऑल आउट झाला होता पहिल्या रजनीमध्ये. विनीत माळीने अर्धशतक टोकलं होतं, परंतु विकेट हॅट्रिक ती येते का हलक्या हाताने कट केला होता. क्षेत्ररक्षक आहे, फेकी झालीये. DRS विकेट महत्वाची आहे. सेलिब्रेशन सुरू झालंय. अगदी संतोष होऊन प्रेक्षक वर्ग आता मात्र टाळ्या आणि शिट्ट्या वाजू लागल्या असती, कारण जर का यदा कदाचित ही विकेट प्राप्त झाली तर या मॅचची गोल्डन विकेट ऍक्शन रिप्ले पहा. अगदी थ्रो झाला, परंतु राहील इथे रन्स कंप्लीट करताना पाहायला मिळाला. वेगाने तो धावलाय, परंतु ही धाव कंप्लीट झाली की नाही ही शहानिशा इथे करण्यात येईल. एक साशंकता मनामध्ये निर्माण झाली आहे. ही शेवटच्या क्षणापर्यंत पाहिली जाणार हे क्षण, कारण महत्वाचे राहतील. काय रन्स कंप्लीट करण्यासाठी तो झेपावला होता. फलंदाज क्रमांक 7 OUT बाद.
काय गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी. रोहित दळवीच्या माध्यमातून विकेट 3 मिळवल्या या षटकामध्ये. दोन विकेट त्याच्या नावावरती, एक सांघिक यश त्याच्या नावावरती राहिलंय. नवीन बॅटर अक्षय कोल्हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अक्षयला बॅटिंग करावी लागणार आहे, कारण ज्या रीतीचा खेळ झालाय, येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते 8 आणि 8 बॉल मध्ये 14ची गरज. 15ची आवश्यकता आहे. ची आवश्यकता आहे. खरं तर प्रिन्स मूवीकडे पाहिल्यानंतर ही गोष्ट वाटली की सिंगल आली आहे, परंतु त्या सिंगल साठीच बॅटर बाद झाला होता. देवा पांडे आणि देवा सिंग सध्याच्या घडीला हे अग्रेशन असायलाच हवं. आपण जिंकण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल राहिले ते 8 बॉल 15ची गरज. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे, शॉर्ट फाईन लिखला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल आली आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 26 धावा धाव फलकावरती आहेत. 14ची आवश्यकता. येणारे 7 चेंडू आणि 14 धावा. क्रिकेटचा दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतोय. उपमुख्यमंत्री चषक 2025 दुसरं पर्व, हे दैदीप्यमान असं आयोजन आज आपण पाहत आहोत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. येणारे चेंडू शेष राहिले ते 7 बॉल 14ची गरज. स्ट्राईक एंड वरती बॅटर इथे पाहायला मिळतोय धनराज. लोड पुलटो जाडव्या बॅटने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीची गोलंदाजी, आणि या जोरावरती या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे कार्तिक इलेव्हन संतोष भुवन या टीमने. येणारे चेंडू शेष राहिले ते 6 बॉल 6 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती या मॅच मध्ये, जिथे अजूनही 13 धाव संख्येची 6 चेंडू आणि 13 धावा. विचार घेऊन हातात ढा येणारे 6 बॉलचा खेळ शेष आहे. 13ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 13 धावा. या मॅच मध्ये 12 बॉल 15ची आवश्यकता होती. रोहित दळवीने केवळ 2 धावांचा षटक हाताळलं. 2 विकेट प्राप्त केल्यात. चला लक्ष वेधेल मी फिल्डिंग करणारा संघ. 9:50 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. 9 काजू ध्यान दीजिए, 9:50 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. 10:29 झाल्यात. आपण 4 षटक हाताळण्यासाठी जवळपास 39 मिनिटं खर्च केलेली आहात. त्याकरिता एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. 27ला 7 येणारे 6 बॉल, आणि जिथे विजयासाठी आवश्यकता आहे ती 13ची. 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू आणि 13ची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 13ची गरज. 6 चेंडू आणि 13 धावा. चला घाई व्हायला हवी. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलावण्यात आलाय. 6 बॉल 13ची गरज. ऑन साइडला 3, ऑफ साइडला 1, 30 सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल बॅकफुटला समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने चेंडूवरती. अगदी एखादी वीज चमकावी ना त्या गतीने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये ऊर्जा संचार झालाय कार्तिक इलेव्हन संतोष भुवन या टीमच्या खेम्यामध्ये. कारण प्रत्येकाला ठाऊक आपण या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. 40 धावा डिफेंड करायला आपण पुढे सरकलोय. आणि याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता की कालच्या रणनीमध्ये पुढे येणारा संघ जिथे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अक्षय इलेव्हन टेंबिली या टीमने 35 धावा या स्पर्धेमध्ये डिफेंड करण्यात आल्या होत्या. आणि अर्थात जिथे सुपर 4 मध्ये
तो संघ दाखल झाला. ऑन साइडला केला होता क्षेत्ररक्षक आहे. मिडॉनला चेंडूवरती येईल. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. येणाऱ्या 4 बॉल 11ची गरज. करण्याची नामी संधी. अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. उपमुख्यमंत्री चषक 2025 आपण पाहतोय. दुसऱ्या पर्वामधील चित्त थरारक लढत, रोमांच स्थितीमध्ये आलेली मॅच. कधी संतोष भोवनला, कधी कामणला, परंतु चिंचोटी मध्येच ही मॅच थांबली आहे. कारण येणारे बॉल आहेत ते 3 बॉल आणि 10ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 10 धावा. मॅच महत्वाची आहे. सामना इथे रंगात आलाय. कारण रंगात आलेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 3 बॉल आणि 10ची गरज. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रदीप भोईर ज्याने चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 10ची आवश्यकता आहे. कोला टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर. थेट यष्टीरक्षकाचा वेट. डॉट बॉल. 2 चेंडू आणि 10ची गरज. 1 षटकार 1 चौकार. 2 षटकार या मॅचला विजय संपादन करण्यासाठी लगवावेच लागतील. कारण जिथे 12 बॉल 15ची ही मॅच आता मात्र 2 चेंडू आणि 10 वरती येऊन ठेपली आहे. कारण केलेली गोलंदाजी होती ती रोहित दळवीची, ज्याने केवळ 2 धावांचं षटक टाकलं मोक्याच्या क्षणी. 2 विकेट संपादन केल्या आणि त्या जोरावरती मॅच मध्ये पलटवार झालाय. 2 चेंडू आणि 10 धावा. यावेळेचा फटका, ताकदीचा वापर. षटकाराच्या दिशेने चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट संपादन. फलंदाज बाद. ब्रिजेश होते त्या ठिकाणी. झेल टिपलाय. सामना इथे जवळपास खिशामध्ये टाकलाय. पराभवाच्या गर्दशामध्ये टीम 94 कामन. जिथे 30 धावा धाव फलकावरती आहेत. 9 फलंदाज बाद झाल्यात. असा कोणी विचारही केला नसेल की अशा स्वरूपाची मॅच पाहायला मिळेल. कारण 12 बॉल 15चा सामना जवळपास कामन मध्ये ही मॅच जवळपास गेली होती. परंतु भजनलाल सहज पर्यंत गेलेली मॅच पुन्हा एकदा मागे आली की काय असंच वाटू लागलंय. कारण 1 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 10ची गरज. चेंडूने वेध घेतला यष्टीरक्षकाचा. मॅच जिंकली आहे. 9 धाव्याने हा सामना जिंकला. कार्तिक 11 संतोष भुवन या टीमने ही मॅच इथे जिंकली. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार, ज्याने अशा समयी तो गोलंदाजी मार्क वरती आला ज्यावेळेला संघ अडचणीमध्ये होता. केवळ 2 धावांचं षटक टाकलं. 2 विकेट प्राप्त करणारा रोहित दळवी राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. रोहित दळवी प्लेअर ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच ही आपण इन्व्हाइट करतो आहोत. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला पत्तू पाकर, संकुश मूर्ती दत्ताळी आणि टीम 94 धानीव. टॉस झाला टीम 94 धानीव टीमने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. आणि जसा आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आहोत या आपण
तुषारजी कामनकर साहेब यांना विनंती करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून जिग्नेजी म्हात्रे साहेब आणि तथा आयोजकांच्या माध्यमातून आपणास नम्रतेची विनंती आहे की या पण व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत. या प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहित दळवी. काय गोलंदाजी केली या बहादराने. प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली, खडे चारले, पाणी पाजलं आणि विकेट संपादन करत असताना अफलातून गोलंदाजी केली. तुषारजी सोनावणे सर यांना मी विनंती करेन आपण जॉईन व्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपण देत आहोत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. या आपण प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत रोहितला. कारण 12 बॉल आणि 15ची मॅच जर का संघाला तो जिंकून देतोय तर त्याच्याकडे असणारी ही गौरवशाली आणि वैभवशाली अशा स्वरूपाची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. त्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सध्याच्या घडीला सडपातळ बांधायचा आहे. तुम्ही त्याच्या खऱ्या अर्थानं त्याची जी काही मेंटॅलिटी आहे ती फार महत्वाची राहते. तुम्ही पर्सनॅलिटीवरती जाऊ नका, त्याची मेंटॅलिटी फार स्ट्रॉंग आहे. आणि काय गोलंदाजी केली आहे त्याने. या आपण लगेचच वळतो आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे देण्यात येत असताना प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. मी तुषारजी कामनकर साहेब यांना विनंती करेन की या आपल्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. मी कल्पेजी यांना विनंती करेन, कल्पेजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. कल्पेजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा मेडल तुम्हाला अजून ऊर्जा द्यावा तथा या स्पर्धेची हा मोमेंटो आणि ही ट्रॉफी तुम्ही याच्याकडे पाहत असताना आणखीन चांगली कामगिरी करावी. या आपण रोहितशी जोडतोय. रोहित, कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल ब्लोड. काय गोलंदाजी केली तू. काय म्हणशील प्रथमतः गोलंदाजी मार्क वरती आला. 12 बॉल 15 हव्या होत्या प्रतिस्पर्ध्याला. मनामध्ये काय चालू होतं त्यावेळेला. कॉन्फिडन्स होता मला की मी कमी रनची ओव्हर टाकू शकतो. गोलंदाजी मिळाली तुला, संघाने विश्वास दाखवला, अशा समय तुला इन्व्हाइट करण्यात आलं. कॅप्टन आणि संघाच्या खेम्याबद्दल काय म्हणशील. त्यांचा सपोर्ट चांगलाच असतो. एकंदरीत सध्याच्या घडीला कार्तिक 11 संतोष भुवन या गेले 1 ते 2 पर्वामध्ये फार चर्चेत नाव राहिलंय. संघामध्ये खेळताना काय म्हणशील. ज्या पद्धतीने संघ बांधण्यात आलाय, स्पर्धेमध्ये नेहमी चांगल्या दर्जाचं प्रदर्शन तुमचं होतं. या स्पर्धेकडे कसं पाहताय. स्पर्धा तर खूप मोठीच आहे, त्याच्यामुळे खेळायला पण मजा येते. अजून तुझी चांगली गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळेल का. हो नक्कीच, अजून मेहनत करू पुढच्या मॅचला. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. हा होता रोहित दळवी ज्याला मिळाला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार तो राहिलाय. परंतु मित्रांनो कुठे जाऊ नका, कारण टीव्ही मॉनिटर आत्ताच ऑन करा. तुम्हाला टीव्ही वरती आणि लॅपटॉप वरती स्मार्टफोन वरती तुम्हाला पाहायची आहे पत्तू पॅकर्स अंकुश मूर्ती दत्ताळी टीम खेळती आहे. टीम 94 का जिथे दानिवच्या अगेन्स्ट एक महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येते. आपल्या गावचा संघ खेळतोय आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये. या पण प्रेझेंटेशन बॉक्स मधून थेट वळूयात समालोचन कक्षाकडे. निशांतजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू.